नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी या वर्गातील पाठ क्रमांक 2 माझा अनुभव याचा स्वाध्याय पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी या पाठाचा स्वाध्याय मी अपलोड केलेला आहे, पण आजच्या भागामध्ये आपण या पाठातील काही व्याकरणाचे प्रश्न राहिलेले होते. तेच व्याकरणाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये एक वचन, अनेक वचन, त्याचबरोबर नामांची काही उदाहरणं देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे. तर चला मित्रांनो, पाहूया माझा अनुभव या पाठातील स्वाध्याय. त्यामध्ये काही व्याकरणाचे प्रश्न. त्यामध्ये आहे वचन, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये नंबर्स असं म्हणतात. आता हे वचन कसं बरं ओळखायचं? एखाद्या नामावरनं वस्तू एक आहे किंवा अनेक आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्याला वचन असं म्हणतात, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये नंबर्स असं म्हणतात. आता या वचनाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एक वचन आणि दुसरं म्हणजे अनेक वचन. एक वचनाला तुम्ही इंग्रजीमध्ये सिंग्युलर असं म्हणतात, सिंग्युलर असं म्हणतात आणि अनेक वचनामध्ये त्याला तुम्ही प्लुरल असं म्हणतात. हे एक वचन आणि अनेक वचन हे वचनांची दोन प्रकार आहेत. तर आता एक वचन म्हणजे काय ते देखील आपण समजून घेऊया. आपण एका वस्तूबद्दल बोलू लागलो की त्यास एक वचन म्हणतो. म्हणजेच वस्तू जर एक असेल तर त्याला कुठलं वचन म्हणायचं? एक वचन असं म्हणायचं. आणि अनेकांबद्दल बोलू लागलो की त्यास अनेक वचन म्हणतो. म्हणजेच एकापेक्षा जर अधिक वस्तू असेल तर त्याला काय म्हणायचं? अनेक वचन म्हणायचं. आणि एकापेक्षा वस्तू अनेक असेल तर त्याला अनेक वचन म्हणतात. उदाहरणार्थ, झाड, एक झाड. जर झाड एक असेल तर अनेक वचनामध्ये काय होतं त्या झाड शब्दाचं? तर झाडे असं होतं. म्हणजेच वस्तू एक आहे असेल तर एक वचन आणि वस्तू एकापेक्षा अधिक असेल तर अनेक वचन. अजून काही उदाहरणं पाहूया. जसं की ससा, एक ससा. आणि जर एकापेक्षा अनेक असेल तर ससे. त्याच्यानंतर गाडी, एक गाडी असेल आणि अनेक गाड्या जर जास्त गाड्या असतील तर त्याला काय म्हणायचं? गाड्या. सॉरी, गाडी एक असेल आणि एकापेक्षा जास्त असेल तर त्याला गाड्या असं म्हणायचं. अजून काही आता आपण उदाहरणं पाहूया. खालील शब्दांच्या जोड्या वाचा व समजून घ्या. आता इथे काही पेअर दिलेले आहेत, त्या देखील आपण समजून घेऊया. एका रकान्यामध्ये एक वचन दिलेलं आहे आणि दुसऱ्या रकान्यामध्ये अनेक वचन दिलेलं आहे. एक वचनामध्ये छत्री हा शब्द असेल तर अनेक वचनामध्ये त्याचं काय होतं? छत्र्या होतं. त्यानंतर डोळा, डोळे, पाटी, पाट्या, अंगठी, अंगठ्या, बांगडी, बांगड्या, पुस्तक, पुस्तके. या पद्धतीने आपण एक वचन आणि अनेक वचनाची उदाहरणं समजून घेतलेले आहे. आणि अजून तुम्हाला जर उदाहरणं आठवले तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून तुमच्या शिक्षकांकडनं ते चेक करून घ्या. आणि हा भाग तुम्हाला समजला असेल तर मला नक्की कमेंट करायचं आहे, म्हणजे मला लक्षात येईल की मी जे काही तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते, शिकवते, ते तुम्हाला व्यवस्थित समजत आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. आता पाहूया पुढचा प्रश्न. खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा. अधोरेखित म्हणजेच काय? अंडरलाईन. आणि नाम म्हणजे काय? ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये नाउन असं म्हणतात. आता आपले पार्ट ऑफ स्पीच किती आहेत? शब्दांच्या जाती किती आहेत? एकूण 8 जाती आहेत. त्यामध्ये पहिला घटक आहे नाम. आणि ह्याच नामांची उदाहरणं आता आपण पाहणार आहोत. आणि ह्या घटकावर देखील मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नामांवर काही प्रश्न विचारले तर ते उत्तरं लिहिता येतील. त्यासाठी तो व्हिडिओ पाहायचा आहे. आता पाहूया पहिलं उदाहरण. बाबांचा सदरा उसवला. आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला नामाला अधोरेखित करायचं आहे. तर नाम कसं ओळखायचं? जेव्हा वस्तू, व्यक्ती, पशु पक्षी यांना जे काही ठेवलेलं नाव आहे त्याला काय म्हटलं जातं? नाम असं म्हटलं जातं. मग आता ह्या वाक्यामध्ये बाबा हे काय आहे? नाम आहे, म्हणजे व्यक्तीचं नाव आहे.
आणि वस्तू पण सांगितलेला आहे. मग आता इथे वस्तू कोणती आहे? सदरा ही वस्तू आहे, म्हणून सदरा या शब्दाला देखील आपण अंडरलाईन करायचं आहे, कारण हे नाम गटामध्ये मोडतं. पुढचं पाहूया उदाहरण. आ सुमनने गुलाबाचे रोपटे लावले. आता इथे सुमन हे मुलीचे नाव आहे, गुलाब फुलाचं नाव आहे आणि रोपटे देखील नाम आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ई पाकिटात पैसे नव्हते. आता ह्यामध्ये पाकिट हे देखील नाम आहे आणि पैसे देखील काय आहे? नाम आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नामांना अधोरेखित करायचं होतं आणि ते तुम्ही इथे केलेलं आहे. तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकतात, अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल. ई मुले बागेत खेळत होती. आता ह्या वाक्यामध्ये मुले हे नाम आहे, बाग हे नाम आहे, खेळ हा देखील नाम हे देखील नामच आहे. पुढे उ समोरून बैल येत होता. आता इथे बैल हे काय आहे? नाम आहे, म्हणजेच इथे प्राण्याचं नाव आहे ते. पुढे दीर्घ उ सरिता व फरीदा चांगल्या मैत्रिणी आहेत. आता सरिता आणि फरीदा ह्या मुलींची नाव आहेत, म्हणून हे नाम गटात मोडतात. आता मैत्रिणी हे देखील काय आहे? नाम आहे. नेक्स्ट. ए पंकजने परीक्षेत पहिला नंबर मिळवला. आता पंकज मुलाचं नाव आहे, परीक्षा देखील नाम आहे आणि नंबर हे देखील नाम आहे. अशा पद्धतीने आपल्याला नामांना अधोरेखित करायचं होतं आणि ते तुम्ही व्यवस्थित केलेलं देखील आहे. तर आजच्या भागामध्ये आपण एक वचन, अनेक वचन, त्याचबरोबर नामांची काही उदाहरणं देखील पाहिलेले आहेत. आता तुम्ही समानार्थी शब्द, वाक्प्रचार आणि जोड शब्द हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ती लिंक ओपन केली की तुम्हाला तो घटक व्यवस्थित पाहून समजून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पाऊस आला पाऊस आला ही विंदा क्रांतिकारांची कविता बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर मी इयत्ता 5वी ह्या वर्गातील पायाभूत चाचणी परीक्षा याचा सराव पेपर अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहून घ्यायचा आहे. कारण पायाभूत चाचणी ही शाळेमध्ये घेतली जाते आणि त्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे देखील मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगितलं आहे, म्हणून तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.